या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये. अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली. फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे. ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी. आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचा महापौर कोण होणार याचा पत्ता उद्या उलगडणार असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय. महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आधिपत्य उघडणे याला गेम म्हणत नाही, त्याला अपरिपक्वता म्हणतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं. महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक 10 फेब्रुवारी रोजी होते. यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी 4 फेब्रुवारी अखेर आहे. महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता येणार हे स्पष्ट असून महापौर भाजपचा आणि उपमहापौर राष्ट्रवादीचा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पत्रकारांनी भाजपचे ज्येष्ठ नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना महापौर कोण होणार याबाबत विचारले असता ते म्हणाले, महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस उद्या बुधवारी आहे. उमेदवारीचा पत्ता त्या टप्प्यावर उघडणं योग्य असतं. आधी उघडला तर त्याला गेम म्हणत नाहीत, अपरिपक्वता म्हणतात. त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता महापौर पदाचा पत्ता उघडू असं त्यांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या आदल्या दिवशीच त्यांच्याशी आपली चर्चा झाली होती. सांगली महापालिकेतील सत्ता विभाजनाबाबत त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली होती असं पालकमंत्री पाटील यांनी सांगितलं. तसंच निवडणुकीत एकमेकांवर केलेल्या टीकेबद्दल म्हणाले, निवडणुकीत एकमेकांवर असं बोलायचं असतं, त्यावर मीही त्यांना रात गई बात गई असं म्हटल्याचं पाटील यांनी सांगितलं. दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महापालिका नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये झाले तेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये होईल. सध्या सुरू असलेल्या सर्व 12 जिल्हा परिषदांमध्ये भाजप हा क्रमांक 1चा पक्ष राहील आणि महायुती म्हणून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होईल. महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी बुधवारी अर्ज दाखल होणार आहेत. महापौर पदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी यांचं जवळपास नाव निश्चित झालंय, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमहापौर पदासाठी विष्णू माने, करण जामदार, गजानन मगदूम, अभिजित भोसले, शिरीन पीरजादे, रेश्मा चौधरी इच्छुक आहेत. सोमवारी सकाळी भाजप राष्ट्रवादीकडून एकत्रित अर्ज दाखल होणार आहेत. महापौर उपमहापौर निवडीसाठी मंगळवार दिनांक 10 रोजी निवडीची विशेष सभा होणार आहे. त्यासाठी 2 ते बुधवार 4 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. 2 दिवस एकही अर्ज दाखल झाला नाही. आता बुधवारी अखेरच्या दिवशी अर्ज दाखल होणार आहेत. महापौर पदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी यांचं नाव अंतिम झाल्याची चर्चा आहे, त्यामुळे त्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब सकाळी होईल. भाजपने राष्ट्रवादीबरोबर युती केली आहे, त्यामुळे उपमहापौर पद हे राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन सदस्यांची बैठक शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, आमदार इद्रिस नाईकवडी व गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी बैठक घेतली. या बैठकीत उपमहापौर पदासाठी विष्णू माने, गजानन मगदूम, अभिजित भोसले, शिरीन पीरजादे, रेश्मा चौधरी यांनी इच्छुक असल्याचं सांगितलं. इच्छुकांची नावे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेश राष्ट्रवादीला कळवली आहेत. सकाळी 9 वाजता यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. सांगली शहरातील कायदा व सुव्यवस्था प्रश्नी पोलीस प्रशासनाला जाब विचारला जाईल, नोटीस बजावली जाईल, त्यांचं म्हणणं घेतलं जाईल, दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मंगळवारी सांगितले. नशेखोरांचे अड्डे असलेले ब्लॅक स्पॉट कमी केले पाहिजेत, पोलीस गस्त वाढवली पाहिजे याबाबतचे आदेश देण्यात आले. पालकमंत्री पाटील यांनी मंगळवारी सांगलीत सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन हिट अँड रन घटनेतील जखमींची विचारपूस केली. यावेळी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, भाजप जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील उपस्थित होते. नशेखोरांनी एका व्यक्तीचा केलेला खून आणि त्यानंतर नागरिकांचा पोलीस यंत्रणेविरोधात उफाळलेला असंतोष यावरील प्रश्नांवर पालकमंत्री पाटील म्हणाले, कोणतीही साधी घटना घडली तरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असं म्हटलंच पाहिजे. घडणाऱ्या घटना पाहता सर्वदूर पोलीस असले पाहिजेत, ब्लॅक स्पॉट कमी केले पाहिजेत, पोलिसांनी गस्त घातली पाहिजे अशी मागणी वाढते, ती योग्य आहे. काही महिन्यांचा विचार करता काही बाबी नियंत्रणात आल्या आहेत, तरीही एखादी अनुचित घटना घडणे ही चुकीचं आहे.
यावर पोलीस प्रशासनाला जाब विचारला जाईल, त्यांना नोटीस देऊन त्यांच्याकडून म्हणणं घेतलं जाईल. वेळप्रसंगी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सांगली शहरातील विविध परिसरात असलेल्या नशेखोरांच्या डार्क स्पॉटवर पोलिसांनी आता थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी शहरातील गल्ली पालथी घालत प्रत्येक ठिकाणी सापडलेल्या दारुड्यांसह नशेखोरांना रस्त्यावरच दंडुक्याचा प्रसाद दिला. इतकंच नव्हे तर त्याला रस्त्यावर उठाबशा काढण्याची शिक्षा दिली आहे. पोलिसांचा दंडुका चालला आणि नशेखोरांचे धाबे दणाणले. उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, विश्रामबाग पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषणसह 10 पथकांनी विविध ठिकाणी ही कारवाई केली आहे. इनामधामणी येथील डार्क स्पॉटवर नशेखोरांनी क्रांतिकुमार शेटबाळे यांचा दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने नशेखोरांचे कंबरडे मोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली कास पथके तयार करण्यात आले. त्यात विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, LCBचे निरीक्षक संजीव झाडे यांचाही पथकाचा समावेश आहे. सायंकाळी 7 वाजता सारेजण साध्या वेशात हातात काठ्या घेऊन निघाले. विश्रामबागमधील पडीक इमारतींसह नशेखोरांच्या अड्ड्यांवर धाव घेतली. त्या ठिकाणी बिनधास्त असणाऱ्या नशेखोरांना रस्त्यावर चोपत आणलं. भर वस्तीत नागरिकांसमोर त्यांना उठाबशा काढायला लावल्या, तर पळ काढणाऱ्या नशेखोरांचा पाठलाग करत त्यांना चोप देण्यात आलाय. कल्पद्रुम क्रीडांगणावर पोलिसांचा मोर्चा वळला. त्या ठिकाणी अनेक तळीरामांना पोलिसांनी पाठलाग करत पोलिसी खाक्या दाखवला. पोलिसांच्या या धडक कारवाईची शहरभर चर्चा झाली आणि नशेखोरांचे धाबे दणाणलेत. हद्दपार असतानाही जिल्ह्यात गांजाची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारास त्याच्या मेहुण्यासह जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या दोघांकडून 7 किलो 175 ग्राम वजनाच्या गांजासह दुचाकी असा एकूण 3,15,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने म्हैसाळ उड्डाण पुलाजवळ सदरची कारवाई केली. या प्रकरणी हद्दपार असलेला हुसेन बादशाह सय्यद आणि त्याचा मेहुणा सोहेल लालू खान पठाण या दोघांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यात होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. त्यानुसार एक पथक जिल्ह्यात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की हद्दपार असलेला हुसेन सय्यद आणि त्याचा मेहुणा म्हैसाळ रोडवरील उड्डाण पुलाजवळ गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीनंतर पथकाने त्या ठिकाणी तातडीने सापळा लावला असता दोघेजण दुचाकीवरून त्या ठिकाणी आले. यावेळी दोघांना थांबवून सय्यद यांच्याकडे जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी पूर्व परवानगीबाबत चौकशी केली असता त्यांनी कोणतीही पूर्व परवानगी घेतली नसल्याचं सांगितलं. यावेळी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ असलेल्या प्लास्टिकच्या पोत्यात 7 किलो 175 ग्राम वजनाचा तयार गांजा मिळाला. सदरचा गांजाबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी जादा दराने त्याची विक्री करण्यासाठी आणल्याचं सांगितलं. यावेळी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 3,15,000चा मुद्देमाल जप्त करत दोघांना मिरज शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. रविवारी रात्री मद्यधुंद चालकाने हिट अँड रन करत अनेक वाहनांना धडक देत नागरिकांना चिरडलं. या अपघातात 4 पोलिसांसह 16 जण जखमी झाले. या घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी सकाळी शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करत माहिती घेतली आहे. यात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यासाठी वेळप्रसंगी बाहेरून डॉक्टर आणून उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दरम्यान जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. याबाबत पोलीस प्रशासनाला जाब विचारला जाईल, त्यांना नोटीस देऊन त्यांच्याकडून म्हणणे घेतले जाईल. वेळप्रसंगी या दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. दरम्यान सांगली शहरात जेवढा म्हणून सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कृष्णा नदीवर नवीन पूल बांधण्यात आला आहे, त्यामुळे वाहने आता त्या पुलावरून येत आहेत. आचारसंहिता संपली की सांगलीमध्ये वाढलेल्या वाहनांची संख्या लक्षात घेता आणखी काही करता येईल, यावर उपाययोजना करता येतील याचा विचार आम्ही करणार आहोत. शक्य तिथे फ्लायओव्हर, शक्य तिथे भुयारी मार्ग, सांगलीत नीट आराखडा तयार करणार. यात शहरातील ओव्हरब्रिज रुंदीकरण याचा समावेश असेल अशी माहिती त्यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. सायंकाळी अस्थींचं विधिवत पूजा करून हरिपूर येथे कृष्णा वारणा संगमावर विसर्जन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नुकतेच बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन झालं. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल आहे.
अजितदादांचा अस्थिकलश सांगलीमध्ये आणण्यात आला. येथील राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा कार्यालयात अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी इद्रिस नाईकवाडी, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार दिनकर पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा निरीक्षक शेखर माने, राष्ट्रवादीचे गटनेते मेनुद्दीन बागवान, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक विष्णू माने, अतहर नाईकवाडी, अभिजित भोसले यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. सकाळी 10 वाजल्यापासून अस्थि दर्शनासाठी कार्यालयात गर्दी होती. सायंकाळी हरिपूर येथील कृष्णा वारणा नदी संगमावर अस्थींचं विधिवत पूजन करत विसर्जन केलं. यावेळी मेनुद्दीन बागवान, विष्णू माने, दिग्विजय सूर्यवंशी आदी जण उपस्थित होते. शासनाकडून शिक्षण संस्थांना वेतन किंवा इतर कोणत्याही स्वरूपात अनुदान दिले जात नसताना 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांसाठी प्रत्येक वर्गात CCTV यंत्रणा बसवणे सक्तीचे करण्यात आले आहे. या निर्णयाने शाळांवर आर्थिक आणि प्रशासकीय ताण निर्माण झालाय. कॉपीमुक्त परीक्षा अभियानाअंतर्गत राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्णय घेतला असून यावर्षीपासून ही व्यवस्था पूर्णपणे अंमलात आणण्याचे आदेश देण्यात आलेत. CCTVची सक्ती मागे घेण्यात यावी अशी मागणी जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केली. शाळांमध्ये CCTV यंत्रणेची अंमलबजावणी करताना शासनाने कोणतीही आर्थिक मदत देण्यास नकार दिल्याने शाळा व्यवस्थापनांसमोर मोठं आर्थिक आव्हान उभं आहे. प्रत्येक शाळेला CCTV यंत्रणा बसवण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा निधी लोकवर्गणी किंवा इतर मार्गाने उभारण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शैक्षणिक संस्था आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होते. CCTV यंत्रणा बसवण्यात अपयशी ठरलेल्या शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना इतर परीक्षा केंद्रांवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याने शाळांच्या नियमित कामकाजात अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त होते. MPSC परीक्षेच्या धर्तीवर केवळ परीक्षा कालावधीपुरती CCTV यंत्रणा भाड्याने उपलब्ध करून देणे किंवा परीक्षा शुल्कातून निधी उभारण्याचा पर्याय स्वीकारावा अशी मागणी पुढे येते. सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून सामंजस्याने मार्ग काढावा आणि सदर CCTV अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती द्यावी अशी मागणी जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष पाटील यांनी केली आहे. नांद्रे येथील श्री 1008 भगवान महावीर दिगंबर जैन मंदिराच्या वतीने श्रीमंत जिनेंद्र भगवान पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव 2026 आयोजित करण्यात आलाय. या मंगलमय सोहळ्यास उपस्थित राहून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नांदिनीचे परमपूज्य जगद्गुरू स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामी यांच्यासह जैन मुनींचं दर्शन घेतले, आशीर्वाद घेतले. परमपूज्य जगद्गुरू स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामी यांनी आशीर्वाद देताना सांगितले की आपल्या मंत्रिमंडळाच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने जैन समाजाप्रती श्रद्धा, भक्ती आणि समर्पण वृद्धिंगत होत राहो आणि समाजाचे आपल्याकडून प्रश्न सुटावे, तसेच जैन समाजाची श्रद्धा, भक्ती, प्रेम वाढत राहो अशी मंगलमय भावना व्यक्त करतो. पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव हा जैन समाजाचा अतिशय महत्त्वाचा आहे. या सोहळ्यात सहभागी होऊन मनाला अपार समाधान मिळाले अशी भावना पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजप नेते शेखर इनामदार, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.